जय जिनेन्द्र। पूर्णार्घ्य जैन ग्रंथवाचन अर्घ्य 7 भाग 22। सप्ततत्वव्यवस्था। जैन शासनामध्ये 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ, 5 अस्तिकाय यांचे वर्णन केले आहे। त्यामध्ये 6 द्रव्य व 5 अस्तिकाय हे केवळ श्रेयतत्व आहेत। हे मोक्षमार्गामध्ये प्रयोजनभूत नाहीत। त्यांचे ज्ञान कमी असले काय किंवा जास्त असले काय किंवा नसले काय तरी त्यामुळे मोक्षमार्ग खुंटत नाही। परंतु जैन दर्शनामध्ये 7 तत्व व 9 पदार्थ यांचे स्थान फार महत्त्वाचे सांगितले आहे। मोक्षमार्गामध्ये त्यांना प्रयोजनभूत तत्व म्हटले आहे। हे श्रेयतत्व तर आहेत, परंतु त्यांचे हेय उपादेय विज्ञान हे शांतीसुखाला कारण असल्यामुळे त्याला सम्यक्ज्ञान म्हटले आहे। तत्वे 7 आहेत। 1 जीव, 2 अजीव, 3 आश्रव, 4 बंध, 5 संवर, 6 निर्जरा, 7 मोक्ष, पुण्य व पाप यांचा आश्रवबंधामध्ये समावेश करून कोणी तत्वे 7 सांगितले आहेत। परंतु ही 7 तत्वे भिन्न भिन्न वस्तुसत नसून एकाच वस्तुसतची 7 रूपे आहेत। काही आचार्यांनी पुण्यपापाचे विशेष वर्णन करण्यासाठी आश्रवबंधातून पुण्यपापाला वेगळे करून त्या 7 तत्वांनाच 9 पदार्थांचे नाव देऊन वर्णन केले आहे। यात केवळ विवक्षा भेद आहे, तात्विक भेद नाही। या प्रयोजनभूत हेय उपादेयभूत 7 तत्वांचे किंवा 9 पदार्थांचे श्रद्धान, रुची, प्रतीती, अनुभूती त्याला सम्यक दर्शन म्हटले आहे। जीव आपल्या अज्ञान अपराधाने ज्ञेयभूत 6 द्रव्यांविषयी ज्ञेय ज्ञायक संकर अर्थात एकत्व बुद्धी करीत आहे व आपल्या भावकर्मरूप रागद्वेष मोह भावाशी भाव्य भावक संकर करीत आहे। त्यामुळे जीव अजीव यांच्या संयोगात हे 7 तत्वाचे मायाजाल नाटक या संसाररूपी नाट्यभूमीवर आपले संयोगी रूप दाखवून अज्ञानी जीवास भोरळ घालीत आहे। वास्तविक ही 7 तत्वे परमार्थ वस्तुतत्व नाहीत। जीव व अजीव यांच्या संयोगाने जीवाने आपल्या अज्ञान अपराधाने तावत्काल धारण केलेले संयोगी रूप आहे। हे तावत्काल दिसणारे पण वस्तुभूत नसणारे अवस्तुरूप मायारूप अपरमार्थ समजून ही रूपे धारण करणारा, त्यामध्ये असणारा जो एक ध्रुव कारण परमात्मा भगवान आत्मा त्यालाच परमार्थतत्व समजणे, हे 7 तत्वाचे यथार्थ श्रद्धान म्हटले जाते। वास्तविक ही 7 तत्वे एकाच जीवतत्वाने धारण केलेली 7 रूपे आहेत। शुद्ध नयाने या नवतत्वांमध्ये व्यापक आपल्या एकत्व विभक्त स्वभावामध्ये नियत सुव्यवस्थित आपल्या ज्ञानादी गुणापासून अभिन्न एकत्व स्वरूप व त्याशिवाय सर्व परभाव परद्रव्य यापासून अत्यंत विभक्त पृथक भिन्न स्वरूप अशा पूर्ण ज्ञानधन केवल ज्ञान स्वभाव आत्मतत्वाचे कारण परमात्मा तत्वाचे जे दर्शन श्रद्धान, रुची, प्रतीती, अनुभूती त्याला निश्चय सम्यक दर्शन म्हणतात। सम्यक दर्शनाच्या अनुभूतीमध्ये जेवढा आत्मा अनुभवास येतो तेवढेच खरे परमार्थ आत्मतत्व आहे। त्याशिवाय ही नवतत्व संतती हा सर्व जीवाने तावत्काल धारण केलेला बाह्य वेश आहे। ते जीवाचे परमार्थ स्वरूप नाही असे जे 7 तत्वांचे यथार्थ श्रद्धान त्याला सम्यक दर्शन म्हणतात। अर्थात 7 तत्वांना अवस्तू अतत्व परमार्थ समजणे, अपरमार्थ वस्तू न समजणे व ती रूपे धारण करणारा जो एक ध्रुव कारण परमात्मा त्यालाच परमार्थ तत्व समजणे, हे 7 तत्वांचे यथार्थ श्रद्धान होय, त्याला सम्यक दर्शन म्हणतात। 6 द्रव्य केवळ ज्ञेय आहेत, जाणण्यायोग्य आहेत। त्यांच्याविषयी हेय उपादेय बुद्धी ठेवणे
त्यापैकी काही पदार्थांना इष्ट मानून उपादेय समजणे व काहींना अनिष्ट मानून हेय समजणे हे अज्ञान आहे. तो रागद्वेष रूप विषमभाव आहे. त्यांच्याविषयी इष्ट अनिष्ट बुद्धी न ठेवता परम उपेक्षा भाव, उदासीन भाव, समभाव, ज्ञाता द्रष्टाभाव ठेवणे हे सम्यक ज्ञान आहे. परंतु 7 तत्वे हे केवळ ज्ञेय नाहीत. त्यांच्याविषयी हेय उपादेय विज्ञान हे सम्यक ज्ञान आहे. प्राथमिक अवस्थेत व्यवहारशास्त्रामध्ये व्यवहारी जनामध्ये व्यवहार नयाने 7 तत्वांपैकी अजीव, आश्रव, बंध ही 3 तत्वे जीवाला संसार भ्रमण दुःखास कारण आहेत. म्हणून त्यांना हेय आश्रय न करण्यायोग्य समजणे व जीव, संवर, निर्जरा, मोक्ष यांना उपादेय करण्यायोग्य समजणे असे 7 तत्वांचे हेय विज्ञान त्याला व्यवहार सम्यक दर्शन म्हणतात. व्यवहार नय हा पर्यायाश्रित असतो. व्यवहारी जनांना पर्याय परिचित असतो. म्हणून त्यांच्या परिचित भाषेत अजीव, आश्रव, बंध पर्याय हा हेय व जीव, संवर, निर्जरा, मोक्ष पर्याय हा उपादेय असे व्यवहार नयाने सांगितले आहे. परंतु अध्यात्म ग्रंथांमध्ये तत्वदृष्टीने ध्रुव स्वभाव हा उपादेय आश्रय करण्यायोग्य असतो व त्याशिवाय बाकी सर्व पर्याय धर्म हे अध्रुव असल्यामुळे आश्रय करण्यायोग्य नसल्यामुळे त्यांना हेय समजणे हे वस्तुतत्वाचे यथार्थ ज्ञान म्हटले आहे. म्हणून निश्चयनयाने या 7 तत्वांना अपरमार्थ, अतत्व, प्रयोजनभूत आश्रव न करण्यायोग्य समजून या 7 तत्वांमध्ये व्यापक राहणारा ध्रुव कारण परमात्मा त्यालाच परमार्थ तत्व उपादेय आश्रय करण्यायोग्य समजणे हे 7 तत्वांचे यथार्थ निश्चय सम्यक दर्शन होय. येथे 9 तत्वांमध्ये जे अजीव तत्व घेतले आहे ते अजीव द्रव्य नाही. पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल, कर्म, नोकर्म अर्थात शरीर हे सर्व अजीव द्रव्य ज्ञेय आहेत. ते हेय उपादेय तत्व नाही. म्हणून येथे अजीव तत्वामध्ये जीवाचे जे अनात्मरूप परिणमन, विकारभाव, भावकर्म त्यालाच अजीव तत्व म्हटले आहे. अजीवाच्या संसर्गात एकटा जीवच ही 9 रूपे धारण करतो. तथापि तो आपला एक ध्रुव स्वभाव कायम ठेवतो. या 9 तत्वामध्ये ध्रुव कारण परमात्मा सदा विद्यमान असतो. द्रव्यसंग्रह ग्रंथामध्ये 7 तत्वांचे वर्णन करताना ही 7 तत्वे जीव व अजीव यांच्या संयोगात होणारे जीव अजीवाचे विशेष पर्याय आहेत असे सांगितले आहे. जीवाचे जे पर्याय विशेष त्याला भाव अस्रव व भावबंध, भावसंवर, भावनिर्जरा, भावमोक्ष म्हणतात. अजीवाचे पुद्गल कर्माचे जे पर्याय विशेष त्याचा द्रव्यास्रव, द्रव्यबंध, द्रव्यसंवर, द्रव्यनिर्जरा, द्रव्यमोक्ष म्हणतात. 7 तत्वांमध्ये आश्रवबंध यामध्ये पुण्यपापाचा समावेश करून 7 तत्वे सांगितली आहेत. पुण्यपापाला वेगळे करून त्यांनाच 9 पदार्थ असे नाव दिलं आहे. एक जीवतत्व, जीवाचे सम्यक दर्शन, ज्ञानचरित्र रूप, शुद्ध उपयोग रूप परिणमन हे जीवतत्व होय. 2 अजीवतत्व, जीवाचे मिथ्यादर्शन, ज्ञान चरित्र रूप, अशुद्धोपयोग रूप परिणमन ते अनात्मतत्व अजीवतत्व होय. 3 भाव आश्रव, जीवाचे ज्या परिणामांनी कर्माचा आश्रव होतो असे राग, द्वेष, मोहरूप परिणाम किंवा मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय, योगरूप परिणाम त्यास भावाश्रव म्हणतात. 4 भावबंध,
आश्रवपूर्वक बंध होतो, म्हणून ज्या परिणामांनी कर्माचा आश्रव होतो त्याच परिणामांनी कर्माचा बंध होतो, म्हणून वरील भावाश्रव रूप परिणामालाच भावबंध म्हणतात. 5. भावसंवर. जीवाच्या ज्या परिणामांनी नवीन कर्माचा आश्रव निरोध होतो, कर्माचे येणे बंद होते, त्या सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य परिणामास किंवा गुप्ती, समिती, धर्म, अनुप्रेक्षा, परिशहजय, चारित्र्य परिणामास भावसंवर म्हणतात. 6. भावनिर्जरा. भावसंवर रूप परिणामांनी नवीन कर्माचे येणे बंद होते व पूर्वकर्माची निर्जरा होते, म्हणून त्या परिणामास भावनिर्जरा म्हणतात. 7. भावमोक्ष. त्याच परिणामांनी सर्व कर्माचा नाश होतो, त्या परिणामास भावमोक्ष म्हणतात. 1. द्रव्यजीव. जीवाचा उपयोग आत्मस्वभावाकडे असताना पूर्वसंस्कारवश चारित्र्य कर्मोदय, जीवाचे कर्तृत्व नसताना अबुद्धीपूर्वक ज्या बाह्य मन, वचन, काय, रूप, द्रव्य, योग क्रिया घडतात ते द्रव्यजीव तत्व होय. त्यामुळे नवीन कर्मबंध न होता पूर्वकर्माची निर्जराच होते, म्हणून तिला क्षायिकी क्रिया म्हटले आहे. कर्माचे फल न देता उदय क्षयरूप, उदयाभावी क्षयरूप, विपाक व्यवस्था, द्रव्य संवर, द्रव्य निर्जरा, द्रव्यमोक्षाला कारण होते. त्यावेळी जीवाची जी अबुद्धीपूर्वक क्रिया होते त्याला येथे द्रव्यजीव म्हटले आहे. 2. द्रव्य अजीव. द्रव्याश्रव, द्रव्यबंध रूप होण्यायोग्य अशी कर्माची जीवगुण घातनशक्तिरूप अवस्था त्याला द्रव्य अजीव म्हणतात. 3. द्रव्याश्रव. भावश्रवाचे निमित्त घेऊन नवीन कर्माचे आत्मद्रव्याकडे येणे, आकर्षण होणे, तो द्रव्याश्रव होय. 4. द्रव्यबंध. द्रव्याश्रवपूर्वक कर्मपरमाणूचा जीव प्रदेशाशी एक क्षेत्रावगाहरूप व परस्पर निमित्त नैमित्तिक भावरूप संबंध होतो, त्यास द्रव्यबंध म्हणतात. 5. द्रव्यसंवर. भावसंवराचे निमित्त घेऊन जीवाकडे नवीन कर्माचे येणे बंद होते, तो द्रव्यसंवर होय. 6. द्रव्यनिर्जरा. द्रव्यसंवरपूर्वक पूर्वबद्ध कर्म उदयास येऊन फल न देता उदयक्षय रूपाने, उदयाभावी क्षयरूपाने, आत्म्यापासून एक देशरूपाने निघून जाणे, ही द्रव्यनिर्जरा होय. 7. द्रव्यमोक्ष. भावमोक्षाचे निमित्त घेऊन द्रव्यसंवर, द्रव्यनिर्जरापूर्वक संपूर्णपणे अर्थात पुन्हा कधीही संबंध होणार नाही असा कर्माचा आत्म्यापासून पूर्ण क्षय होणे, यास द्रव्यमोक्ष म्हणतात. याप्रमाणे ही 7 तत्वे जीव व अजीव यांच्या संसर्गात निर्माण होणारे हे आभासरूप, अवस्तुरूप, मायाजाल रूप, संयोगी रूप हे संसाराचे नाटक आहे. अज्ञानी जीव या 7 तत्वांना परमार्थ तत्व समजून भाव्य भावक रूपाने यांच्याशी तन्मय होतो. तोपर्यंतच ही 7 तत्वे या संसाररूपी नाट्यभूमीवर आपले संयोगी रूप धारण करून अज्ञानी जगाला भुरळ घालतात. परंतु ज्ञानी जीव जेव्हा यांचे संयोग रूप संसार मायाजाल आहे, हे वास्तविक परमार्थ रूप नाही असे यथार्थ जाणतो, तेव्हा या जीवाचे हे 7 तत्वरूप नाटक परिणमन बंद होते. हा जीव राग, द्वेष, मोहरूप भावक भावाशी भाव्यरूप होत नाही. आपल्या ध्रुव ज्ञानदर्शन स्वभावात अविचल स्थिर होतो. जेव्हा जीव व अजीव हे आपले संयोगी रूप टाकून देतात, आपले खरे स्वरूप प्रकट करतात, हे नवतत्व परिणमन रूप संसार नाटक बंद होते.
जीव आपल्या शुद्ध ज्ञानदर्शन स्वभावात अविचल स्थिर होतो. तेथे काळाच्या अंतापर्यंत शांतीसुखाचा अनुभव येतो.